संगमनेर नगरपालिकेच्या 2024-2031 या पंचवार्षिकसाठी जी निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये जे निवडून आलेले नगरसेवक आणि नगरसेविका आणि नगराध्यक्ष आहेत त्यांची ही पहिली बैठक आज या ठिकाणी पार पडली आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. संगमनेर सेवा समितीला एक फार मोठं यश या निवडणुकीमध्ये संगमनेरकर जनतेने दिलं. आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात असतील, डॉक्टर सुधीरजी तांबे असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी ज्या पद्धतीचं काम मागच्या 14-15 वर्षामध्ये केलं, त्याचा एक परिणाम म्हणून ही निवडणूक एकतर्फी एक मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडणूक झाली आणि डॉक्टर मैथिली तांबे या नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडून आल्या. त्याबद्दल मी सर्व संगमनेरकरांचं या सभागृहामधून एकदा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. हे जे सभागृह आहे, हा एक सभागृह ऐतिहासिक सभागृह आहे. 1860 सालची ही नगरपालिका 170 वर्ष या नगरपालिकेला झालेली आहे. मोठे मोठे दिग्गज लोक, जिथं तुम्ही आज बसलेले नगरसेवक मंडळी, तिथं मोठे मोठे दिग्गज लोक बसले होते एकेकाळी. आणि या सभागृहामध्ये अनेक मोठ्या लोकांनी आजपर्यंत याचं नेतृत्व करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे. आणि म्हणूनच याचं पावित्र्य राखण्यासाठी संगमनेर नगरपालिकेचं हे जे रामकृष्ण बाबा सभागृह आहे, एकमेव सभागृह असं असेल की इथे आपण पादत्राणे बाहेर काढून या सभागृहाच्या आत येतो. इतकं पावित्र्य आपण या सभागृहाचं आजपर्यंत जपण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे. या सभागृहामध्ये संगमनेरकर जनतेला केंद्रबिंदू ठेवून अनेक वेळा अनेक प्रकारचे वादविवाद देखील होतात. अनेक वेळा अनेक प्रश्न या ठिकाणी मांडले जातात. प्रशासनाला प्रश्न विचारले जातात. एकमेकांच्या राजकीय कुरघोड्या देखील इथं होत असतात. मात्र हे सगळं होत असताना अंतिम ध्येय जर आपल्या सगळ्यांचं काय असलं पाहिजे, तर संगमनेरचा विकास हेच आपलं अंतिम ध्येय असलं पाहिजे. आणि संगमनेरकरांना जो शेवटचा घटक या संगमनेर मधला आहे, गरीबातला गरीब माणूस असेल, सामान्यातला सामान्य माणूस असेल, त्याला देखील अत्यंत उंचीच्या आणि ताकदीच्या क्वालिटीच्या सेवा या देखील आपण देऊ शकलो पाहिजे. हे आपलं सगळ्यांचं ध्येय असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सगळेजण काम करणार आहे. संगमनेर 2.0चा जो जाहीरनामा घेऊन आपण ही निवडणूक लढलेला आहे आणि या निवडणुकीत मोठे यश आपल्याला मिळालेलं आहे. खरं तर या ठिकाणी विरोधी पक्षाच्या पण एक नगरसेविका निवडून आलेल्या आहेत. त्यांनाही मला सांगायचं आहे आणि अपक्षही 2 नगरसेवक निवडून आलेले, त्यांनाही मला सांगायचंय की शेवटी राजकारण जे असतं ते राजकारण या सभागृहाच्या बाहेर ठेवून आपल्याला या सभागृहाच्या आत यायचं असतं. या सभागृहात एकदा आल्यानंतर या संगमनेरकर जनता आणि फक्त तुमच्या वॉर्डात तुम्हाला जिने मतदान केलं तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता, नगरसेवक एकदा माणूस झाला की तो संपूर्ण शहराचा प्रतिनिधी होत असतो. त्यांनी फक्त त्याच्या वॉर्डापुरतं मर्यादित न राहता चालता बोलता जाता येता त्याला कुठं अडचणी जर दिसल्या तर त्यांनी तातडीने त्या प्रशासनाच्या आणि नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर तातडीने कार्यवाही होऊ शकते. मी आज या ठिकाणी उपनगराध्यक्ष म्हणून नूर मोहम्मद शेख यांची एकमताने निवड झाली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन या आपल्या सगळ्यांच्या वतीने करतो. त्याचबरोबर नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून आपण खरं तर एक वेगळा पायंडा आज या निमित्ताने काढतोय. समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन चालण्याचा हा खरा तर आपला पायंडा आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे हे माजी नगरसेवक आहेत, अनुभवी आहेत, त्यांना इथं संधी देण्यात आलेली आहे. सामाजिक कार्यामध्ये कायम अग्रेसर असलेल्या आणि संगमनेर शहरातील सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे असलेल्या मालपानी परिवाराच्या प्रतिनिधी म्हणून रचना भाऊ मालपानी देखील या ठिकाणी त्यांना स्वीकृत म्हणून काम करण्याची संधी या ठिकाणी आज देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अतिशय शून्यातून एक कार्यकर्ता म्हणून उभा राहिलेल्या जावेद पठाण सारखा एक तरुण उमदा कार्यकर्ता, याला देखील संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या सगळ्यांचं मी अभिनंदन या निमित्ताने करतो. आपल्या सगळ्यांकडून एकच अपेक्षा व्यक्त करतो की आपण संगमनेरकरांना केंद्रबिंदू ठेवून चांगल्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये करावं. ज्या पद्धतीची परंपरा या नगरपालिकेची आजपर्यंत आहे, या सभागृहामध्ये 2 माजी नगराध्यक्ष देखील बसलेले आहेत. दिलीपराव कुंड साहेब आहेत, विश्वास काका बुर्तडक आहेत, यांनी देखील इथं नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. आणि एक परंपरा डॉक्टर सुधीर तांबे 91 साली नगराध्यक्ष झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण जी केली ती परंपरा पुढे चालवण्याचं काम आपल्याला खऱ्या अर्थाने
करायचे. ओंकारनाथजी मालपाणी देखील या नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. 1962 ते 65 या 3 वर्ष त्यांनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून शहराचं काम केलेलं आहे. आणि मला आनंद आहे की आता रचना भावी देखील सभागृहात आलेले आहेत. त्या पण समाजातले प्रश्न इथं मांडण्याचा प्रयत्न करतील. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगलं काम करायचं आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र राहून एक प्रगतीच्या दिशेला आपल्या सगळ्यांना घेऊन जायचंय. या सभागृहाचं एक वैशिष्ट्य आहे आणि संगमनेर सेवा समितीचं एक वैशिष्ट्य आहे जे मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की समाजातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन प्रतिनिधित्व देण्याचं काम संगमनेर सेवा समितीने केलेलं आहे. आमच्या अर्चना सुभाष दिघे सारख्या रामनगरमध्ये राहणाऱ्या अत्यंत सामान्य परिवारातल्या एका कोळीच्या घरात राहणारी झोपडपट्टीमध्ये तिचा जन्म होऊन ती काम करते अशा अर्चना सुभाष दिघे देखील या सभागृहाचे सदस्य आहेत आणि रचना भावी मालपाणी देखील या सभागृहाचे सदस्य आहेत. अशा पद्धतीने सगळ्या जाती धर्म वर्ग सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम संगमनेर सेवा समितीने केलेले आहे. आणि म्हणूनच तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे का तुम्ही सगळ्यांनी निष्ठेने प्रामाणिकपणे या संगमनेरकरांची सेवा करावी एवढीच आपल्या सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो. आणि आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात आणि डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्याही वतीने आपल्या सगळ्या नगरसेवकांना मी खूप खूप या टर्मसाठी शुभेच्छा देतो आणि म्हणतो जय हिंद. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.